अध्यक्ष महोदय, मी नियम 293च्या प्रस्तावावरती बोलायला या ठिकाणी उभा आहे आणि पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर 1 वर्षानंतर आज 1 वर्ष झालं या हिवाळी अधिवेशनामध्ये मी या ठिकाणी 293च्या प्रस्तावावरती बोलायला या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, अनेकदा सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांच्या बाजूने ऐकण्यात येतं की हे सरकार जे आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे सरकार आहे हे जलद गतीने निर्णय घेणारं सरकार आहे, मंत्रिमंडळ जे आहे ते कार्यतत्पर आहे, संवेदनशील आहे। परंतु या ठिकाणी मी खेदाने नमूद करतो की मागच्या 1 वर्षापासून म्हणजे मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी या माझगाव ताडवडी BIT चाळीचा पुनर्वसनाचा विषय घेतला होता, अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतलं होतं, ही पावसाळी अधिवेशनामध्ये हा विषय घेतला होता आणि आता पुन्हा हिवाळी अधिवेशनामध्ये म्हणजे चौथ्यांदा हा विषय मी माझगाव ताडवडी माझ्या बायका विधानसभेतील माझगाव ताडवडी BIT चाळीच्या पुनर्विकासाचा विषय या ठिकाणी मी आपल्यासमोर घेत आहे। खऱ्या अर्थाने 16 इमारती BIT चाळी आणि ABC ब्लॉक अशा जवळजवळ 1300 टेनंट असलेला हा पुनर्विकास प्रकल्प गेल्या 20 वर्षापासून प्रलंबित आहे आणि त्या प्रलंबित प्रकरणाच्या बाबतीमध्ये मी सातत्याने मग DPDCची बैठक असेल किंवा मंत्री महोदयांकडे सातत्याने पाठपुरावा करून आजपर्यंत मी 4 ते 5 वेळा मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्रव्यवहार केले, त्यांना विनंती केली की माझगाव ताडवडीचा जो हा प्रकल्प आहे BIT चाळींचा पुनर्विकास प्रकल्प हा जलद गतीने व्हावा आणि BDD चाळीच्या आणि अभुदय नगरच्या धर्तीवरती याच्यामध्ये एक पॉलिसी निर्णय घेण्यात यावा आणि माझ्या माझगाव ताडवडीतील BIT चाळीच्या रहिवाशांना त्याचबरोबर मुंबईतील BIT चाळीतील सर्व रहिवाशांना एक धोरणात्मक निर्णय घेऊन त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा। परंतु खेदाने इथे आपल्याला नमूद करू इच्छितो की जवळ 1 वर्षामध्ये मी ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांकडे गेलो, बैठकीची मागणी केली, मी पुढच्या आठवड्यात बैठक लावतो, पण 1 वर्ष झालं मुख्यमंत्र्यांनी अद्यापही हे प्रकरण हा प्रकल्प जलद गतीने व्हावा एवढ्यासाठी देखील आतापर्यंत वेळ दिलेला नाही आहे। मग माझगाव ताडवडीसारख्या BIT चाळीत राहणारे जे मुंबईतले रहिवासी आहेत हे सर्वसामान्य नाही आहेत का? हे सर्वसामान्यांना न्याय देण्याचा हा विषय नाही आहे का? असं मी आपल्या माध्यमातून या सरकारला विचारू इच्छितो। साहेब, मी अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की जवळजवळ 220 रहिवासी माझगाव ताडवडी BIT चाळीतले यांना माऊलच्या प्रदूषणरहित विभागामध्ये त्या ठिकाणी ट्रान्झिट कॅम्पमध्ये पाठवलं आहे। जवळजवळ 9 वर्षापासून माझ्या माझगावचे माऊलमध्ये गेलेले रहिवासी त्या ठिकाणी खितपत पडलेले आहेत। त्या प्रदूषणात असलेल्या त्या विभागामध्ये ते राहत आहेत, त्याने अनेक त्या ठिकाणी रोगांना सामोरं जावं लागत आहे, त्वचा रोग होत आहेत, केस गळतीचे प्रकार होत आहेत, अनेक लोक या प्रदूषणामध्ये त्यांचं आयुष्य कमी झालेलं आहे। या ठिकाणी त्या माऊलमध्ये असलेल्या 220 कुटुंबियांना तातडीने माझगाव या ठिकाणी स्थलांतरित करणे गरजेचं आहे। त्याचबरोबर 180 कुटुंब माझगाव ताडवडीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून ट्रान्झिट कॅम्पमध्ये आहेत। आज त्या ट्रान्झिट कॅम्पची पण अवस्था अतिशय बिकट झालेली आहे। एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य एवढंच अध्यक्ष महोदय, 3 दिवसानंतर आज बोलायला संधी मिळाली तर कृपया मला 2 मिनिटं बोलू द्या। या ठिकाणी अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून मागणी करतो मुख्यमंत्री महोदयांना किमान हे अधिवेशन संपल्यानंतर देखील तातडीने या विषयावरती BIT चाळींच्या विषयावरती आणि माझगाव ताडवडीच्या विषयावरती पुनर्विकासाच्या वरती तातडीने या ठिकाणी बैठक लावावी। या BIT चाळींमध्ये अनेक BMCचे कर्मचारी साहेब अध्यक्ष महोदय 2 मिनिटं बोलू द्या। BIT चाळीच्या रहिवाशांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी अनेक पोलीस कर्मचारी राहत आहेत, अनेक BMCचे कर्मचारी राहत आहेत, ते वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी राहणार आहेत। त्यांना या ठिकाणी पुनर्विकासाअंतर्गत कायम मालकीचं घर भेटलं पाहिजे। एवढंच नव्हे तर पोलीस निवृत्त झालेले जे आमचे कर्मचारी आहेत त्या लोकांना रिटायरमेंट नंतर 6 महिन्यानंतर त्यांना दंडात्मक म्हणून प्रति स्क्वेअर फूट 150 रुपये जास्तीचा भाडा त्या ठिकाणी आकारलं जातं। ते जुन्या दराने 20 रुपये दराने ते आकारण्यात यावं अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो। पायका विधानसभेमध्ये अनेक सेजच्या आणि पागडी बिल्डिंगच्या आहेत साहेब, त्या ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट होणं किंवा त्यांचा तातडीने त्या ठिकाणी पुनर्विकास होणं अतिशय गरजेचं आहे। साहेब, या ठिकाणी हेही सांगू इच्छितो
की भायखळा विधानसभेमध्ये पाणी प्रश्न मोठा प्रश्न झालेला आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा पुरवठा जो आहे तो दूषित आणि अनियमितपणे आहे. तलाव भरलेले असले, आम्ही पूर्वी म्हणायचो की तलाव भरलेले नाहीत त्यामुळे पाणी कपात आहे, परंतु तलाव भरलेले असताना देखील अनियमित पाणी पुरवठा होत असताना जेव्हा अधिकाऱ्यांकडे बैठक लावली तर अधिकारी त्या ठिकाणी म्हणतात की आता लोकसंख्या एवढी वाढली आहे की आम्हाला एका विभागाचं पाणी थोडं कमी करावं लागतं आणि दुसऱ्या विभागाला द्यावं लागतं. त्यामुळे हा अनियमित पाणी पुरवठा जर दूर करायचा असेल तर येत्या काही वर्षामध्ये आपल्याला तातडीने तलावांची निर्मिती नव्याने करणं फार गरजेचे असेल, नाही तर मुंबईसारख्या शहरामध्ये भीषण पाणी टंचाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भायखळा विधानसभेतील हँकॉक ब्रिजच्या पुनर्बांधणीमध्ये जवळजवळ 34 झोपडे त्या ठिकाणी त्यांना निष्कासित करण्यात आलं होतं. गेल्या 7 वर्षापासून त्यांचं पुनर्वसन अद्यापही झालेलं नाही आहे. हँकॉक ब्रिजपासून सँडासो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी स्कायवॉकची निर्मिती होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तिकीट घर होणं गरजेचं आहे. हे रेल्वे प्रशासनाला त्या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करणं गरजेचं आहे. या भायखळा विधानसभेमध्ये अनेक त्या ठिकाणी गिरणी कामगार आहेत, अनेक गिरणी कामगारांच्या त्या ठिकाणी चाळी आहेत, त्या ठिकाणी मिलच्या जागेवरती चाळी आहेत, NTCच्या मिल आहेत, त्या ठिकाणी NTCच्या मिलच्या ठिकाणी रहिवासी कामगार वर्ग तिथे त्या चाळीमध्ये राहतोय. NTCने NOC दिलेली आहे, परंतु राज्य शासनाच्या काही नगर विकासाच्या काही धोरणामुळे तो देखील पुनर्विकासाचा प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे. साहेब, या ठिकाणी भायखळा विधानसभेमध्ये सार्वजनिक बांधकामाच्या अखत्यारीत असलेल्या पोलीस वसाहती आणि पोलीस स्टेशन यांना देखील निधी योग्य प्रमाणात नसल्यामुळे त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे त्या ठिकाणी निधीची तातडीने आपल्या व्यवस्था करण्यात यावी. म्हाडाच्या इमारती असतील, पुनर्रचित इमारती असतील, PMGP इमारती असतील, यांना देखील तातडीने मोठ्या प्रमाणामध्ये दुरुस्ती करता निधी उपलब्ध व्हावा असं मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे विनंती करेन. विधानसभेतील राज्य शासनाच्या अखत्यारीतील जे हॉस्पिटल साहेब हा मोठा हॉस्पिटल माझ्या विधानसभेमध्ये आहे आणि जे हॉस्पिटलच्या अनेक विभागामध्ये त्या ठिकाणी दुरुस्ती न झाल्यामुळे त्या अतिशय म्हणजे विचित्र त्या ठिकाणी ते विभाग तिकडे आहेत. त्यामुळे त्याची दुरुस्ती होण्यासाठी PWDच्या अंतर्गत निधीची व्यवस्था त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. जे हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होतं आहे, परंतु त्या ठिकाणी जो कन्स्ट्रक्शन करणारे जे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी ज्या प्रमाणामध्ये काम केलं आहे त्या प्रमाणामध्ये त्यांना निधी उपलब्ध होत नाही आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून त्यांना निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावं. रेल्वेचा पादचारी पूल तातडीने होणं गरजेचं आहे, तिथे तिकीट घर होणे गरजेचं आहे. त्यामुळे लोकांना 5 मिनिटाच्या रस्त्यावरच्या ऐवजी स्टेशनला जाण्या येण्याकरता किंवा पूर्व पश्चिमेला जाण्या येण्याकरता अर्धा तास त्यांना चालावं लागतं. त्यामुळे रेल्वेचा जो ब्रिज आहे पादचारी पूल तातडीने व्हावा. रेल्वेला केबल स्टे ब्रिज झालेला आहे, तिथे जादाचं काम झालेलं असताना त्याचं बिल अद्याप जास्तीचा अदा न केल्यामुळे ते काम संत गतीने आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत त्या ठिकाणी BMCमध्ये DS एंटरप्राइजेसच्या ठेकेदारामध्ये जवळजवळ 1200 कामगार त्या ठिकाणी कर्मचारी गेल्या 8 वर्षापासून काम करत आहेत. त्यांना काही महिन्यापासून पगार वेळेवर मिळत नाही, त्यांच्या वेतनामध्ये गेल्या 8 वर्षापासून वाढ झालेली नाही. महिलांना प्रसूतीकरता रजा भेटत नाही, रजेवर गेलं तर त्यांना काढण्यात येतं. भायखळा विधानसभेतील 2 मिनिटं शेवटचे 2 विषय. भायखळा विधानसभेतील दारूखाना विभागामध्ये जो BPDच्या अखत्यारीतला विषय, तिथे मूलभूत ज्या गरजा लोकांना वॉटर गटर मीटर मिळाले पाहिजेत ते देखील तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अवस्था बिकट आहे. BPDच्या चेअरमनने शब्द दिला की येत्या 3 महिन्यामध्ये आम्ही संपूर्ण चांगले रस्ते, ड्रेनेज लाईन वगैरे जी काय सुविधा लागेल ते आम्ही करू. परंतु माझी विनंती आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून देखील BPDच्या चेअरमनला त्या ठिकाणी आपल्या वतीने पाठपुरावा करण्यात यावा. त्याच पद्धतीने BMCच्या माध्यमातून जे 1200 कामगार त्या ठिकाणी ठेकेदारीच्या माध्यमातून काम करत आहेत त्यांना कायमस्वरूपी DS एंटरप्राइजेसचे जे 1200 कामगार आहेत त्यांना तातडीने त्या ठिकाणी परमनंट करण्यात यावं. आणि पिढ्यानपिढ्या या मुंबई शहराची जी साफसफाई करणारे कामगार आहेत ते जवळजवळ मुंबई महानगरपालिकेमध्ये 29,640 सफाई कामगार आहेत. त्या सफाई कामगारांना मालकी हक्काचं घर मिळणं गरजेचं आहे. ऑक्टोबर 2008 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना अंमलात आली, पण आतापर्यंत फक्त 9 लोकांना घरं देण्यात आली. ह्या सफाई कामगारांना गेले 10-15 वर्षापासून जो लढा चालू आहे त्यासाठी तातडीने अध्यक्ष महोदय, खरं तर